तुम्ही मनोविकास तज्ञ आहात. मला ती हं. तुम्ही वापरलेली टर्म फार आवडते. मनोविकार नव्हे, मनोविकास. हे करत असताना तुम्ही लिहिता, हे करत असताना तुम्ही चित्र काढता, हे करत असताना तुम्ही शिकवता. हे सगळं कसं उगवून येतं? आणि अगदी याच्यामध्ये अधिक जवळचं का? हे सगळं उगवून जे येतं त्याच्यामध्ये काय पेरलं गेलंय त्याच्यावर ते अवलंबून राहतं. तर मला असं वाटतं, की 2 गोष्टी पेरल्या गेल्या असाव्यात. त्यातली पहिली गोष्ट ही असली पाहिजे, की जनरली माणसांबद्दलचं प्रेम ही एक गोष्ट पेरली गेली असावी. संस्कारातून जी आई-वडिलांपासून गुरूंपर्यंत जी मंडळी भेटली त्यांच्यामधून. आणि दुसरी गोष्ट ना, की मला स्वतःला कालच्यापेक्षा अधिक चांगलं बनायला आवडेल. कारण मला असं वाटतं, की या 2 गोष्टींच्या वरती पुढची सगळी इमारत जी तू म्हणालास, ती उभी राहू शकते. कारण मनोविकार तज्ञ जो असतो, त्याचा भर हा नेहमी समोर असलेल्या माणसाच्या आजाराची लक्षणं कशी काबूत आणायची असा असतो. आणि तेही काही कमी महत्त्वाचं उद्दिष्ट आहे असं नाही. पण त्याच्या पुढे जाणं आणि त्याचा विकास त्या व्यक्तीचा कसा होईल हं. याच्या संधी अ, उपलब्ध करण्यासाठीही त्याला मदत करणं, हे ना माणसामध्ये इंटरेस्ट असल्याशिवाय होत नाही. कारण मग पेशंट आता तो बरा झाला म्हणजे आम्ही सायकियाट्रिस्ट लोकं ना, पेशंटच्या सिम्प्टम्स ताब्यात आल्या की त्याला बरा झाला म्हणतो. तर खरं म्हणजे म्हणजे असतं ते पार्शली अंशतः बरं होणं, पण ते अधिक छान माणूस होणं नसतं. बरोबर. तर मग मला जर समजा मी अधिक छान माणूस व्हावं असं वाटत असेल, तर मग तीच संधी सर्वांना मिळायला पाहिजे नाही का? किंवा जिथे-जिथे मला ती संधी त्या माणसाच्या जवळ आणता येईल, तिथे मी ती आणली पाहिजे. तिथं मग तो मनोविकासाचा भाग येतो, की अरे आपल्याला त्या माणसामध्ये माणूस म्हणून इंटरेस्ट आहे. म्हणून आमच्याकडे आय-पी-एचमध्ये आम्ही पेशंट हा शब्द वापरत नाही. आम्ही क्लायंट हा शब्द वापरतो. आणि ते खरं पण आहे, की आमच्याकडे मदत सल्ल्यासाठी येणारा प्रत्येक माणूस हा विकारांनी ग्रस्त असतोच असं नाही. हं. तर त्याला बऱ्याच वेळेला स्वतःचा विकासही साधायचा असतो. तो एखादा एक्झिक्युटिव्ह असेल किंवा एखादा प्लेयर असेल, खेळाडू असेल किंवा एखादा कलाकार असेल. तर मला वाटतं, की अशा प्रकारे व्यवसायातून एक एक्सप्रेशन होतं, की मी म्हणालो तसं, की स्वतःला चांगलं करायचंय आणि माणसामधला इंटरेस्ट. मग लिहिण्यामध्येही तोच येतो. मग चित्र काढण्यामध्येही तोच येतो. मग सगळीकडेच येतो तो. जे काही आपण करत असतो त्याच्यामध्ये येतो तो. तुम्ही नाटक लिहिता. हं. एखाद्या कल्पनेचं नाटकच होईल. हे कधी जाणवतं, की तुम्ही ठरवून नाटक लिहायला बसता, त्यात तो फॉर्म शोधता, की हे दोन्हीकडून घडतं? माझ्या बाबतीत असं घडलंय, की अ, एक इनएव्हिटॅबिलिटी ऑफ फॉर्म असते असं मला वाटतं. आणि नाटकाच्या बाबतीत ती खास आहे असं मला वाटतं. हे नाटकच आहे, हं. असंच जाणवतं. म्हणजे वेगळा उद्गार येत नाही. वेगळा उद्गारच येत नाही. गंमत अशी आहे, की ते नाटक तसं आधी आपल्याला सुचलं असेल, असं पण नसतं. आत्ता मात्र ते हां, आत्ता ते आपल्याला नाटक म्हणून दिसतं. दिसतं. तर ते दिसणं म्हणजे रंगभाषा हां. येणं. तर हे दिसणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे. ना म्हणजे असं मला खास करून नाटकाच्या बाबतीत अनुभव येतो. कविता लिहितो मी तर कवितेच्या बाबतीमध्ये म्हणजे मी आत्ताच हे ते वाक्य वापरलं, मी लिहितो असं म्हटलं आणि लगेचच मनातल्या मनात मी एक स्वतःला मारलं, की कविता मी लिहितो असं मला वाटतच नाही. हां, कारण पुन्हा ती इनेव्हिटेबल असते. म्हणजे त्यावेळेला ते तसंच येतं आणि ते येताना ना तुमची परवानगी घेऊन थोडीच येतं. हं. बरोबर आहे. हां, त्यामुळं काही ते तुम्ही माध्यम असता. हां, करता लिहिता जगाच्या परिभाषेसाठी त्याच्यावरती त्याचं नाव येतं. म्हणजे तुमचं नाव येतं त्याचा निर्माता म्हणून ते ते ओके आहे. पण चित्राच्या बाबतीतही मला तसंच वाटतं. ते येतं. हां, ते येतं. म्हणून मी माझ्यापुरतं तरी मी काही स्केचेस करतो त्याच्यावरती माझी सही करत नाही.
कारण मला असं वाटतं, की मला ती सही करण्याचा हक्कच नाही. हं. ते चित्र यायचं होतं. ते आलं. तर त्याच्यावरती मी कशाला माझी सही मारू? बरोबर. तर त्यामुळे ही अटळता आहे. मला वाटतं ती एक प्रतिभेची अटळता असते. ती सांगते आपल्याला, की हे असं कर रे बाबा. मग मला एवढंच कळतं, की आपण फार तिकडं आपला अहंकार दाखवायचं कारण नाही. स सांगते ना ती प्रतिभा, तिचं बोट धरा आणि पुढे जा. पुढे जा. म्हणजे आपण तिच्याबरोबर चालत असतो. ती आपल्याला चालवत असते. हो. कारण व्यक्तीपेक्षा फॉर्म मोठा आहे. निश्चित. फॉर्मपेक्षा ना प्रतिभा मोठी आहे. त्यामुळं आपण कुठे स्वतःला फॉर्मपेक्षा बरोबर, मी ग्रेट आहे म्हणायचं बरोबर. किंवा मी ना हुकमी नाटक लिहू शकतो वगैरे असं म्हणायचं. फारच अनरिअलिस्टिक होईल. तुम्ही 2 शब्द आत्ता वापरलेत या उत्तरामध्ये. एक सुचलं. हं. हा प्रश्न अर्थात तुम्हाला खूपदा विचारला गेलेला असणार, की सुचतं कसं? तुमचं त्याच्याबद्दलचं मत किंवा तुमचा दृष्टिकोन काय? हं, आणि प्रतिभा, हं. टॅलेंट हा त्याचं इंग्रजी भाषांतर झालं. पण ते आपल्या इंटेलिजन्सचेच फक्त भाग आहेत. एखाद्याला गाता येतं, एखाद्याला चित्र काढता येतं. तर हे हं. आपल्या बौद्धिक क्षमतेचेच भाग आहेत, की त्याला अजून काही परिमाण आहे? आणि या प्रतिभेला सराव लागतो का? आणि तुम्ही कविता लिहितानाचा सराव, चित्र काढतानाचा सराव, नाटक लिहितानाचा सराव, कशा पद्धतीनं तुमची रियाजाची पद्धत काय? आपली जी म्हणजे हे कुठून येतं, तर इंटेलिजन्सची सुद्धा आता गार्डनर नावाचे सायकॉलॉजिस्ट होते. त्यांनी ती व्याख्या बहुपदरी केली. हं. म्हणजे पूर्वी ती बुद्धीपुरती म्हणजे कुठली बुद्धी शैक्षणिक बुद्धीपुरती मर्यादित. मर्यादित अशी व्याख्या होती. बरोबर. तर आता आपण इंटेलिजन्सची व्याख्या अधिक व्यापक. अधिक व्यापक करतो. बुद्धिमत्ता असाच शब्द आपण वापरतो. त्यामुळे त्याने एक खूप मोठा फायदा काय झाला, की कॉग्निटिव्ह म्हणजे फक्त शब्दांमधून किंवा अंकांमधून त्यातल्या प्रावीण्याने जी येते तीच बुद्धी असं आता मानलं जात नाही. त्यामुळे तुमचं स्किल कौशल्य आहे, त्याच्यातही बुद्धी आहे. तुम्ही तुमच्या संवेदना काय पद्धतीने वापरता त्याच्यामध्ये बुद्धी आहे. त्यामुळं आता बुद्धी ही आपण खूप विशाल एका व्यापक व्यापक अर्थाने स्तरावरती वापरतो. ती वापरतो. पण हे कोणामध्ये काय आहे, हे समजण्याचा जो प्रवास असतो, तो त्या-त्या माणसाचा वेगळा-वेगळा असला. तर तसा तो माझा पण वेगळा झाला असला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक मोकळीक मिळणं, अ, तुमची बुद्धिमत्ता शोधण्याची मोकळीक तुम्हाला मिळाली पाहिजे. ती मला माझ्या लहान वयापासून मिळाली. म्हणजे मला अनेक वेळेला आई-वडिलांचं ऋण जे जाणवतं, त्याच्यामध्ये हे जाणवतं, की त्यांनी मला माझी बुद्धिमत्ता शोधण्याची मोकळीक दिली आणि त्यांनी माझ्या कुठल्याच बुद्धिमत्तेला परीक्षेत जोडलं नाही. मग निकालाशी नाही. नाही हे काहीच नाही झालं जोडलं. तर म्हणजे आता मी असं तू म्हणालास चित्र काढतो, पण मी चित्रकलेची परीक्षाच नाही दिली. सर्वसाधारणपणे आई-वडिलांनी असं म्हटलं असतं, की "अरे, तू चित्र इतका चांगला काढतोस, मग परीक्षा दे." तर मी तबला वाजवायला लागलो. पण मी तबल्याची एकही परीक्षा दिली नाही. हां, कारण मला काय हे मला छान वाटतं म्हणून मी करतो आणि ते आई-वडिलांनी ते करू देणं. हं, की आपली बुद्धिमत्ता शोधायला मोकळीक देणं आणि बऱ्याच वेळेला जिथं आपल्याला बुद्धिमत्ता असते, तिथे लगेच ना ते प्रावीण्य आणि स्पर्धा ही 2 प्रतिभेच्या विरोधात आहेत असं मला वाटतं. म्हणजे प्रावीण्य बरोबर, बरोबर. नंतर अंतर्स्फूर्तीने येणं उत्तम आहे बरं का. मग त्या प्रावीण्यामुळे काहीतरी स्पर्धात्मकता येणं ही ओके. पण लगेच प्रावीण्य आणि स्पर्धा, निश्चित. तर त्याच्यात मला आई-वडिलांनी न टाकल्यामुळे अ, मला वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला व्यक्त करायची म्हणजे ते सवय नैसर्गिक लागली. पद्धतीनं हां, विकसित सवय होतं. लागली. ते विकसित झालं आणि वाचन लहानपणापासून मोठ्या प्रमाणामध्ये होतं घरामध्ये. त्याचाही एक मोठा परिणाम झाला. म्हणजे मला असं नेहमी वाटतं रियाज तू म्हणालास ना, तर कवितेचा रियाज हा नेहमीच कविता वाचनात असतो. निश्चित. आणि कविता तुम्ही वाचत असताना तुम्ही ती आतमधून म्हटली पाहिजे. मग ती तुम्हाला जास्त कळते. मग ती गुणगुणली पाहिजे. म्हणजे
ती समजा काही छंदोबद्ध नसली तरी ती गुणगुणली पाहिजे. मग हाच अभ्यास असतो कवितेचा. त्यामुळे मला वाटतं नाटकाचा अभ्यास नाटक पाहण्यात असतो. मला लहानपणी अशी फार इंटरेस्टिंग सवय होती, की मी आमच्या घरी नाटकाचं वातावरण होतं म्हणजे पाहण्याचं. हं. म्हणजे अगदी ते सगळे नाट्य महोत्सव व्हायचे मी लहान असताना. आम्ही पार्ल्यामध्ये राहत होतो, तिकडे होतो, ठाण्यामध्ये होते. तर आणि आई-वडिलांना नाटकं पाहायला खूप आवडायची. तर मला सवय अशी होती, की नाटक पाहायचं आणि त्याचं पुस्तक आणायचं स्क्रिप्टचं आणि मग ते वाचायचं. तर मला वाटतं तो नाटक लिहिण्याचा रियाज. रियाज होता. ओव्हरऑल वाचन माझं मराठी खूप छान होतं वाचन. पण इंग्रजी अजिबात नव्हतं. तर ते मला मेडिकलला आल्यावरती कळलं की इंग्रजी वाचनाची गंमत काय आहे. इंग्रजी बोलता येत नव्हतं तिथपर्यंत. सर्वसाधारण मराठी मुलांना जो एक न्यूनत्वाचा भाव असतो की इंग्रजी खूप छान बोलता येत नाही. व्याकरण शुद्ध मनामध्ये तयार असतं, पण बोलता येत नाही. तर तसं माझंही होतं. मग तिथं मी पहिल्यांदा इंग्रजी वाचन वाढवायचं ठरवलं स्वतः आणि मोठी पुस्तकं तर बोर व्हायची. म्हणून मग पेरी मेसन वगैरेच्या त्या कथा गुप्तहेरांच्या आणि ती फ्लोरा फॉन्टनला 4 आण्यात पुस्तकं जी जुनी इंग्रजी मिळायची, जेम्स हॅडली चेस वगैरे ह्याच्या कादंबऱ्या. असं करून मी माझी स्पीड डेव्हलप केली इंग्रजीची आणि मग ती डेव्हलप करून मग पुस्तकांकडे गेलो इंग्रजीतल्या आणि मग इंग्रजी बोलायला लागलो. त्यामुळे हा जो रियाज असतो ना, हा आपला चालू असतो. म्हणजे मला असं वाटतं, की मी प्रवास खूप करतो, तर प्रवासातून आपण काहीतरी शिकत जातो. बरं माणसं तुम्हाला इतकी भेटतात, रोज तरतऱ्हेची. किती मोठा रियाज असतो तो. म्हणजे तसा तर रियाजच नाही मला असं वाटतं. मदत मागायला येणारी म्हणा किंवा भेटणारी म्हणा समाजामध्ये. हा प्रत्येक माणूस हे पुस्तक असतं आणि त्याला समजून घेणं हा कलाकाराचा रियाज असतो. मग तो कुठल्या फॉर्मॅटमधून बाहेर पडेल, तो ते मगाशी म्हटलं ती अटळता आहे. हां. पडेल का नाही हेही सांग हेही सांगता येत नाही. पण तो शिकण्याचा क्षण असतो म्हणून माणसांकडून तर खूपच शिकावं. कारण ती लाईव्ह ओपन बुक्स असतात आणि व्यवसायाच्या निमित्तानंच तरतरेच्या माणसांबरोबर जोडता येतं. तू मगाशी मनोविकास तज्ञ हा जो भाग म्हणालास. तर त्यामुळे काय होतं, की समाजामध्ये जास्त वावर होतो. तरतरीची माणसं जास्त भेटतात. बरं आपले इंटरेस्ट वेगवेगळे विविध असल्यामुळे त्या क्षेत्रातली माणसं भेटतात. मग त्यांच्याकडून आपल्याला शिकता येतं. त्यामुळे शिकत सतत राहणं हाच रियाज आहे. म्हणजे ना त्या कलेप्रमाणे त्याचा रियाज बदलेल. हो, पण पण ते रिसीव्ह हां, पण मा आपला त्याला माझ्यासारखं घेऊन घेत राहणं. माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं, की आपण माणसांबरोबरच राहतो. तर मग माणूस हेच शिकायचं माध्यम आहे. शेवटचा प्रश्न. काही वर्षांपूर्वी माझ्या आठवणीप्रमाणे तुम्हीही त्या चर्चासत्रामध्ये एक पेपर वाचला होता. मॉडर्न कॉलेजने आयोजित केलेलं चर्चासत्र होतं ते 2 दिवसीय. मराठी नाटक आणि मनोविकृती. हं, हं. तुम्ही पेपर वाचला होता आणि नंतर काहीतरी त्याचं पुस्तक झालं. ते पुस्तक आहे माझ्याकडे. हो का? हो. तुम्ही एका नाटकावर आणि ती सगळी नाटकं जी निवडली होती त्या काळची, त्यात एक मनोविकार होता आणि मनोविकार अशा असलेली. पद्धतीचा हो, एक पेपर तुम्ही त्याच्यात वाचलेला हो. त्या पुस्तकामध्ये डॉक्युमेंटेड आहे. आज बघायला गेलं तर आज मराठी नाटकांमधून मानसशास्त्र किंवा मनोविकाराच्या संदर्भात कुठली आत्ता तुम्हाला ठसठशीत आणि ठळक उदाहरणं जाणवतात, की हे परिणामकारकपणे योग्य पद्धतीनं मांडलं गेलेलं आहे आणि याचा मराठी नाटकवाले मानसशास्त्राशी संबंध वाढवू पाहतात. एक काय ती एक असं मला जरा नावं घेऊन सांगणं अवघड आहे की ह्याच्यात दाखवलंय म्हणून. एक मराठी नाटकातला फरक सांगतो मी झालेला जरूर, गेल्या जरूर. 25-30 वर्षातला, की मराठी नाटक आता मनोविकारांच्या कडून विसंवादावरती जास्ती भर देतंय मनाच्या आणि हं, ती माझ्या दृष्टीने खूप महत्वाची. महत्वाची गोष्ट आहे, की प्रत्येक वेळेला विकारच नाटकामधून यायला पाहिजे असं नाही. असं नाही. तर विसंवादही यायला पाहिजे आणि मनाचा विकासही यायला पाहिजे. हं. तर सर्व पातळींवरती नाटकाने मनाचा विचार करायला पाहिजे. म्हणजे मी अगदी माझ्या नाटकाचं म्हणजे उदाहरणादाखलच म्हणून उदाहरण देतो, की त्या तिघांची गोष्ट नावाचं जे माझं नाटक आहे ते विसंवादावरती आहे. होय.
की पती-पत्नी आणि मुलगी किंवा गेट वेल सून जे नाटक आहे ते व्यसनाधीनता म्हणजे काय ते विकारावरतीच असलेलं बोलणारी नाटक. गोष्ट आहे ती. हां. पण तिथंही गेट वेल सूनमध्ये विकाराकडून विकासाकडे हा सगळा प्रवास दाखवलेला आहे किंवा त्या तिघांची गोष्टमध्ये विसंवाद हा भाग दाखवलेला आहे. तर विकासही दाखवता आला पाहिजे. म्हणजे इथे ह्या माणसाच्या ही सकारात्मक बदलाची गोष्ट आहे, असं पण आलं पाहिजे. आणि म्हणून नाटकाने जितका अंगी विचार करेल नाटक मन आरोग्याचा, तेवढं समाजाच्या दृष्टीने खूप छान आहे. म्हणजे जसं मुक्तिपत्रे माझं पुस्तक आणि मग गेट वेल सून हे नाटक त्याच्यावरती नाट्य रूपांतर त्याचं प्रशांतने केलं. पण आम्ही सगळेच बरोबर होतो, चंदू, मी, तो. त्याच्यामध्ये म्हणजे मुक्तिपत्रेमधला जो डॉक्टर आहे, तो मग त्यानं लिहिताना तो मी पकडून लिहिला. हां, हं. की बरोबर. हे माझी व्यक्तिरेखा पकडून त्याने ते कॅरेक्टर डॉक्टरचं तयार केलं. म्हणजे पुस्तकाचा परिणाम वेगळा असतो, पण नाटकाचा पण एक परिणाम असतो हां. म्हणजे हे फार आपण कधी असं प्रूव्ह करून दाखवू शकणार नाही. पण गेट वेल सून बघितल्यानंतर अ, ज्यांच्या घरी व्यसनाधीनतेचा प्रश्न आहे ते लोकं आणि ज्यांच्या घरी तो प्रश्न अजिबात नाही ते लोकं, हे दोघेही शिकत होते. आणि मला ते नाटक माझं खूप महत्त्वाचं वाटतं, की ज्याच्यामध्ये मानसिक आरोग्याचा एक पैलू आपल्याला कुठेतरी दाखवता आला समाजाला. त्या तिघांची गोष्ट सारख्या नाटकामध्ये ना, की विस्कटलेला संवाद ही आजच्या जगाची मोठी एक समस्या आहे आणि समंजसपणा दाखवल्याशिवाय ती समस्या सुटणार नाही, असं जे ते नाटक सांगतं. हे कलेतून मानसिक आरोग्याचे मेसेजेस जाणं. सोबतीने चालताना म्हणून माझं जे नाटक होतं, ते पुन्हा वैवाहिक संबंधांवरच होतं. तसे हे देणं हं. मेसेजेस नाटकातून, हे मला खूप छान वाटतं. अर्थात ते मी नाटक लिहितो त्यामुळे ते माझ्या नाटकांमधून येतच. येतात. पण ते काही फक्त म्हणजे सर्वांनीच करायची गोष्ट आहे ती काय फक्त मी करायची गोष्ट आहे असं वाटत नाही. थँक यू.